Be a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। कोरोना संक्रमण सभी महानगर पालिका प्रशासन के लिए एक चुनौती बनकर साबित हो रहा है। इस कोरोना संक्रमण का व्यापक असर नवी मुंबई में भी दिखाई दिया, मगर कोरोना संक्रमण के कहर से नवी मुंबई को बचाने के लिए नवी मुंबई मनपा आयुक्त अन्ना साहेब मिसाल और उनके कुशल नेतृत्व में उनकी टीम ने इस वैश्विक महामारी के खिलाफ जंग लड़ने के लिए कमर कसी और बेहद संयम, कुशलता और दृढ़ विश्वास के साथ जोरदार कार्यों की शुरुआत की। कोरोना संक्रमण को नियंत्रण में लाने के लिए आयुक्त अन्ना साहेब मिसाल का एक्शन प्लान। एज ए NMMC हमारे लिए ये भी चैलेंज था कि हमारा एक पिक्युलरिटी है, यहाँ APMC है, सबसे बड़ा एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट है, और यहाँ से पूरी MMR एरिया में मुंबई से लेके सब जो इसेंशियल जो भी वस्तुएं हैं ये जाती है, इसलिए इसको बंद तो नहीं किया जा सकता। और यहाँ शुरू में आपने देखा होगा कि 10 से 12 हज़ार लोग वहाँ आते थे। दूसरा है कि यहाँ से बहुत सारे लोग मुंबई में यहाँ रहते और मुंबई में काम करते हैं, तो वो भी हमारा कभी बंद नहीं था। तो करीब करीब 9,000 से 10,000 लोग अप डाउन डेली करते थे। तो ये चैलेंजेस के साथ भी हमने यहाँ काम किया है एज ए टीम वर्क। हमारी पूरी टीम जो है एक टीम होके काम कर रही है, और इसमें सबसे इम्पोर्टेंट था कि पॉजिटिव केस ट्रेस करना, उसका कॉन्टैक्ट ट्रेसिंग करना, उनके स्वैब कलेक्शन करके, और ये हाई रिस्क कॉन्टैक्ट और पॉजिटिव केसेस को आइसोलेट करना। और मैक्सिमम हमारा एक वन ऑफ द हाईएस्ट फिगर है पर मिलियन। अगर हम सोचते हैं कि कितने टेस्ट किए गए हैं या स्वैब कलेक्शन किए, तो वन ऑफ द हाईएस्ट है, जो ज़्यादा से ज़्यादा है। तो इसका फ़ायदा हमको हुआ है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को हमने कंटेन किया, आइसोलेट किया, उससे भी ये संक्रमण कम हुआ है। और उसके साथ हमने अभी एम्बुलेंस सबको ऑल कैटेगरी, जो भी समझो डिलीवरी के पेशेंट है, कोविड पेशेंट है, नॉन कोविड पेशेंट है, फिर डेड बॉडीज़ का भी, ऐसे अलग अलग एम्बुलेंस करने का। दूसरी बात, हमने शुरू से ही एक ऑटोमेटेड कॉल के तहत सर्वे किया था, लोगों में अवेयरनेस बढ़ाई थी। हमने लिंक भेजे थे करीब करीब 6 लाख लोगों को। हमने इन लोगों को कंटेन रखने के लिए कोविड केयर ऐप डेवलप किया था। तो ये सब हमने पर्याप्त जो भी उपाय योजना है हमने की थी, इसलिए हमारा ये मैं सोचता हूँ कि बहुत कंट्रोल में है आज भी। और हम आगे चल के मास स्क्रीनिंग करना चाहते हैं कि कोई पेशेंट, हिडन पेशेंट नहीं रहे, और ज़्यादा से ज़्यादा स्वैब कलेक्शन करें, और वो करेंगे तो ही ये वायरस को हम कंट्रोल कर सकते हैं। और आज अगर देखा जा सकता है तो एज पर प्रोजेक्शंस हमारा फिगर 7,000 तक जाना चाहिए था, लेकिन आज 2,200 तक हम इसको सीमित कर सके हैं। तो ये मुझे लगता है कि बहुत बड़ी उपलब्धि है। जब नवी मुंबई में बड़ी तेजी से कोरोना संक्रमण का आंकड़ा बढ़ रहा था, तो उस दौरान नवी मुंबई मनपा आयुक्त अन्ना साहेब मिसाल के सामने सबसे बड़ा सवाल यही था कि आखिर कम समय में तुरंत ऐसी व्यवस्था कहां उपलब्ध हो सके जहां कोरोना संक्रमित मरीजों को क्वारंटाइन में रखा जा सके। और उस समय मनपा ने चुना इंडिया बुल्स। मगर कुछ ही समय बाद इंडिया बुल्स विवादों के बादलों में घिर गया। यहाँ मरीजों को रखने पर सवाल उठाए गए। तब आयुक्त अन्ना साहेब मिसाल ने इंडिया बुल्स के इस चयन के फैसले को उचित करार देते हुए इसे समय की जरूरत बताया। याच्यामध्ये हे जे टीका किंवा हे जे आहे ना, त्यात मला वाटतं ते चुकीचं आहे। त्याचं कारण सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला क्वारंटाईन फॅसिलिटी निर्माण करायची होती, आणि त्यावेळेस कल्पना अशी होती की प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याला सेपरेट रूम, अटॅच बाथरूममध्ये राहावं, जेणेकरून त्याचं संक्रमण दुसऱ्याला होणार नाही। आपल्या शहरामध्ये अशी काही जागा तर मिळालेली नाही त्यावेळेस, आणि फार कमी काळामध्ये रेडीमेड कुठे अशी व्यवस्था आहे का, असा प्रयत्न आपण करण्याच्या सूचना होत्या। आपण सेक्टर 14मध्ये जे आपलं मल्टीपर्पज हॉल आहे, तिथे रूम सेपरेट नाही, पण आपले वेगवेगळे फ्लोर्स आहेत, त्या ठिकाणी ती फॅसिलिटी आपण क्रिएट केली। पण तिथे पण बराच विरोध झाला की लोकांना असं वाटायचं की रेसिडेन्शियल एरियामध्ये जर हे आपण क्वारंटाईन फॅसिलिटी केली तर हे संक्रमण वाढेल। आजही ते काही प्रमाणात लोकांमध्ये तो गैरसमज किंवा हे आहे।
की बऱ्याच ठिकाणी विरोध होतो. आता न्यूरोजन हॉस्पिटलच्या संदर्भात मला निवेदन आणि हे येतात. तुर्भे हॉस्पिटल आहे, वाशीच्या संदर्भात सुद्धा बरेच लोकांना असं वाटतं की आमच्या एरियात नको, पण फॅसिलिटीमध्ये द्यायची कुठे. आणि त्यामुळे ते संक्रमण होऊ नये याच्या संदर्भात विचारविनिमय होत असताना विभागीय आयुक्तांकडून सूचना आली की आम्ही रिक्विशन करून ह्या इमारती चांगल्या आहेत, जिथं सेपरेट रूम्स आहेत, बाथरूम अटॅच आहे आणि लोकांची सोय होते त्या ठिकाणी होईल आणि विशेषतः संक्रमण वाढणार नाही. आणि म्हणून त्यांनी रिक्विशन करून आपल्याला दिल्या होत्या. हे वरिष्ठांचे आदेश आहेत, ते आपण पाळले पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही तिथे ती फॅसिलिटी क्रिएट केली. विशेषतः याच्यात ही फॅसिलिटी अशी होती की इथे कमीत कमी आपल्याला खर्च येईल अशा प्रकारचं तिथे सिच्युएशन आहे. कारण त्या रूम्स आहेत, तिथे लाईट्स, फॅन ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ॲडिशनल जे आवश्यक आहे ते तर द्यावंच लागेल. कारण लोक त्या ठिकाणी जर 14 दिवस किंवा 20 दिवस राहणार असतील तर त्यांना पुरेशा कमीत कमी ज्या सुविधा आहेत त्या देणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपण दिलेल्या आहे. आणि याच्यात पॉझिटिव्ह बाब याची ही आहे की त्या ठिकाणाहून मॅक्सिमम लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत इंडिया बुल्सच्या फॅसिलिटीमधून. हे त्याचं सक्सेस आहे. यामुळे आर्थिक बोज महापालिकेवर पडला आहे का? आता ही सगळी फॅसिलिटी करायचं आर्थिक बोज येणारच. त्यांना जेवायला खायला घालणं, त्यांची बाकीची व्यवस्था, तर त्याच्याशिवाय होणार कसं. आयुक्त साहेब मिसाल ने कहा कि सिडको प्रदर्शनी केंद्र में कोविड केयर सेंटर अस्पताल का निर्माण किया जा रहा है, जो पूर्ण होने के बेहद करीब है. आता आपण सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी 1182 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी जवळपास आता संपत आलेलं आहे, काम उभारलेलं आहे. त्यामुळे इंडिया बुल्सला आता मला वाटतं 200-250 लोक आहेत आज, काही तेवढे जास्त नाहीत. आणि ते आम्ही हळूहळू कमी करू. पण त्या ठिकाणी ती फॅसिलिटी आपण क्रिएट केलेली आहे. जर भविष्यात गरज पडली तर आपल्याला त्याचा वापर करायला लागेल. परंतु मॅक्सिमम आम्ही आता आपल्या शहरामध्ये ह्या लोकांची व्यवस्था करतोय. मनपा आयुक्त साहेब मिसाल की दूरगामी सोच के फलस्वरूप मरीजों को बेड की कमी न आए, इसके लिए साहेब मिसाल ने शहर में कुल 6 कोविड केयर सेंटर की व्यवस्था की है. इसके अलावा अब जल्द ही महानगर पालिका एपीएमसी एक्सपोर्ट हाउस में भी 400 बेड हॉस्पिटल की व्यवस्था को लेकर एपीएमसी से चर्चा कर रही है, जो अभी अंतिम स्तर पर है. जवळपास इतर 6 सेंटर्स आपण सुरू केलेले आहेत. म्हणजे वाशीचं सेक्टर 14चं आहे, वारकरी भवन आहे, ऐरोली, कोपरखैरणे आणि नेरूळ इथले मल्टीपर्पज सेंटर्स, इथे आपण ही कोविड केअर सेंटर फॅसिलिटी निर्माण केलेली आहे. आगरी भवन आणि ETC सेंटर जे आहे त्या ठिकाणी आपण फॅसिलिटी निर्माण केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण APMCला सूचना केलेली आहे की त्यांचं एक्सपोर्ट हाऊस 400 बेड त्या ठिकाणी होऊ शकतात. डिव्हिजनल कमिशनरच्या पातळीवर मीटिंग झाली होती. त्यांनी सूचना केली की हे त्यांनी डेव्हलप करून द्यावं, महापालिका ती चालवेल. तर ते पण प्रस्ताव आहे. आणि आज यामध्ये या सर्वच तिन्ही फॅसिलिटीमध्ये आपल्याकडे पुरेशा प्रमाणात बेड्स उपलब्ध आहेत. आणि जसं प्रोजेक्शन आहे त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी सुविधा करतोय. बता दें कि नवी मुंबई में अब तक का सबसे अधिक 12,279 लोगों का कोरोना संक्रमण जांचने के लिए स्वैब टेस्ट लिया गया है, मगर आज आरोप लगाया जा रहा है कि स्वैब टेस्ट होता है मगर रिपोर्ट आने में देरी हो जाती है, जिस पर आयुक्त साहेब मिसाल ने स्पष्टीकरण देते हुए कहा कि अब मनपा खुद के स्वैब टेस्ट लैब बनाने की शुरुआत कर रही है और इसी के बाद ये समस्या भी हल हो जाएगी और स्वैब टेस्ट की रिपोर्ट 24 से 30 घंटे में प्राप्त हो पाएगी. सुरुवातीला हे खरं होतं की रिपोर्ट येण्यामध्ये वेळ लागायचा, कारण आपल्याला ज्या गव्हर्नमेंट लॅब आहेत त्यांचा पण कोटा लिमिटेड होता. आणि मग आपले स्वॅब कलेक्शन आपलं हा वन ऑफ द हायेस्ट आहे. म्हणजे ही एक जमेची बाजू आहे की आपण मॅक्सिमम स्वॅब कलेक्शन केलं की जास्तीत जास्त टेस्ट केल्या, जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेस केले आपण आणि त्यांचं टेस्टिंग केलं, त्यांचं आयसोलेशन केलं, तर हा व्हायरस याला कंट्रोल करता येतो. आणि म्हणून आपल्या काही टेस्ट हे पेंडिंग राहायच्या. तर आज आपण CSR ॲक्टिव्हिटीमधून, CSRमधून, फंडामधून आपण फ्री टेस्ट जवळपास 15,000 टेस्ट आपण फ्री आपल्याला करण्याची आपल्याला सुविधा उपलब्ध झालेली आहे मेट्रोपॉलिसच्या लॅबच्या माध्यमातून. आणि सिटी बँक आणि सिप्ला फाउंडेशन यांचं हे फंडिंग, त्यामध्ये CSR फंडिंग आहे. त्याचबरोबर आणखी एक माझी बोलणी चालू आहे की CSRमधून आणखी 4,000 टेस्ट वाढीव आपल्याला मिळण्याची ती शक्यता आहे.
त्याचबरोबर महापालिकेची स्वतःची लॅब सुरू करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे, ते काम चालू आहे त्या संदर्भात. त्यामुळे स्वॅब टेस्टिंग आपण मॅक्सिमम त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून हा प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहे. ज्या नव्याने लॅब मंजूर झालेल्या आहेत त्या लॅब म्हणजे आपले रिपोर्ट जे आहेत ते 24 ते 30 तासाच्या आत प्राप्त होतील अशा प्रकारची व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न आहे. इतना ही नहीं, कोविड और नॉन कोविड मरीजों के इलाज में कोई दिक्कतें न आए, इसके लिए भी आयुक्त ने कई महत्वपूर्ण कदम उठाए हैं. कोविड बरोबर नॉन कोविडची सुद्धा फॅसिलिटी असणं आवश्यक आहे. म्हणजे जे पेशंट नॉन कोविड पेशंट आहेत, रेग्युलर किंवा साथरोग, इतर जे साथरोग आहेत त्या संदर्भात सुद्धा आपल्याला आपण विचार केलेला आहे आणि म्हणून नॉन कोविडसाठी वेगळे ॲम्ब्युलन्स आपण इयरमार्क केलेले आहेत. डिलिव्हरीच्या ज्या असतात त्यांच्यासाठी वेगळ्या ॲम्ब्युलन्स केलेल्या आहेत. खाजगी हॉस्पिटल्सना सक्त सूचना दिलेल्या आहेत की नॉन कोविड पेशंट आला तर त्यांनी कुठल्याही पेशंटला सर्व्हिस सेवा देणं नाकारू शकत नाही. त्याचबरोबर ह्याचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून शासनाने ऑर्डर्स दिलेल्या आहेत की प्रत्येक जी काही सर्व्हिस दिली जाईल त्याचे दर काय असावेत आणि म्हणून आम्ही खाजगी हॉस्पिटल्सची तशी मीटिंग घेतली. त्यांना सर्क्युलर काढलेलं आहे, परिपत्रक इश्यू केलेलं आहे की त्यांनी हे दर त्या ठिकाणी डिस्प्ले करावेत जेणेकरून त्याच्यापेक्षा जास्त दर त्यांनी लोकांना लावू नयेत. त्याचबरोबर शासनाचं जे कवच आहे सुरक्षा कवच, त्याचे आज आम्ही ऑर्डर्स ते आपण इश्यू करतोय. आयुक्त ने कहा कि आज नवी मुंबई में कोरोना संक्रमण की चेन तोड़ने में नवी मुंबई की जनता का अहम योगदान है, जिन्होंने नियमों का पालन किया. आणि मला असं वाटतं की नवी मुंबईच्या नागरिकांनी या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य प्रशासनाला केलेलं आहे. विशेषतः सोशल डिस्टन्सिंग असो, अनावश्यक ज्या बाबी आहेत ते न करणं, त्यामुळे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फरक जाणवतो. आयुक्त अन्ना साहेब मिसाल ने कहा कि कोरोना संक्रमण की इस जंग से निपटने के लिए डॉक्टर, नर्सेस, पैरामेडिकल स्टाफ और शिक्षक भी 24 घंटे अपनी जान हथेली में लेकर काम कर रहे हैं. माझं काम आहे लोकांना सर्व्हिस देणं. जास्तीत जास्त जेवढी आमची कॅपॅसिटी आहे, आता आमचे लोक सगळे 24 तास काम करत आहेत. डॉक्टर्स आणि नर्सेस असतील, ANM असतील, आमचे पॅरामेडिकल स्टाफ आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इवन शिक्षक लोकांना सुद्धा आम्ही सर्वेचं काम दिलेलं आहे. आमचे सगळे HODs आहेत, हे सगळे लोक पूर्ण वेळ काम करत आहेत, जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं काम आपलं नवी मुंबईमध्ये होतं आहे आणि हे निश्चितपणे आव्हान होतं आणि पुढे पण आहे, हे आपल्या सर्वांसाठी आहे आणि त्याला आपल्याला फेस करणं आवश्यक आहे. काशी मनपा अस्पताल में लाश बदली का मुद्दा हो या इंडिया बुल्स के क्वारंटाइन सेंटर में रखे नागरिकों के रखरखाव में होने वाली दिक्कतों का मामला, आयुक्त ने कठोर कदम उठाने से अपने कदम पीछे नहीं हटाए. डेड बॉडी मिसिंग झाल्याचा जो रिपोर्ट त्या दिवशी मला फोनवर कळवल्यानंतर मी मेडिकल ऑफिसर जे आहेत आमचे हेडक्वार्टरचे त्यांना चौकशी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तर त्यांनी प्राथमिक चौकशी करून रिपोर्ट दिलेला आहे. तर त्या ठिकाणी डेड बॉडी मिसिंग किंवा अदलाबदल होणं हे एक प्रकारे मिसमॅनेजमेंटचा भाग आहे आणि त्यामुळे त्या रिपोर्टच्या आधारे मी त्यांना शोकॉज नोटीस दिलेली आहे की आपण जे निष्काळजीपणा म्हणा किंवा त्या ठिकाणचं लॅक ऑफ सुपरविजन आहे तर याच्यामुळे आपल्याविरुद्ध कारवाई का करू नये अशी त्यांना नोटीस दिलेली आहे. तर त्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही बघू. इंडिया बुल्सच्या बाबतीत मी स्वतः व्हिजिट केली होती. तर त्या ठिकाणी मला तिथल्या पेशंट्सनी असे समक्ष तक्रारी केल्या ज्यावेळेस मी भेटलो त्यांच्याशी की विशेषतः त्या ठिकाणी डॉक्टर्स अटेंड प्रॉपरली म्हणजे वेळच्या वेळी करत नाहीत किंवा जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोनवर नंबर फोन केला तर ते रिस्पॉन्स मिळत नाही. तर हे डेफिनेटली त्यांच्या स्तरावर जे चौकशीतून त्यासुद्धा मी जे कॅफो आहेत त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते कारण हे रिपोर्ट्स आल्यानंतर. तर त्यांनी रिपोर्ट सबमिट केलेला आहे. कॅफोनी चौकशी करून जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्या आधारे त्यांच्या स्तरावर थोडं निग्लिजन्स आहे असं त्यांनी मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना शोकॉज नोटीस दिलेली आहे. नवी मुंबई मनपा आयुक्त ने कहा कि आज कोरोना संक्रमण के घटते आंकड़ों का सारा श्रेय उनका नहीं बल्कि नवी मुंबई की जनता और उनकी पूरी टीम को जाता है. इसका क्रेडिट मैं नहीं लेना चाहता.
मैं तो एक सर्विस दे रहा हूँ, हमारी पूरी टीम उसमें पूरा काम कर रही है और हमारे कर्मचारी है, सफाई कर्मचारी है, पैरामेडिकल स्टाफ है, शिक्षक है, ये सब लोग काम कर रहे हैं। तो ये सबको लेके हम ये काम कर रहे हैं। मुझे लगता है कि आगे के पीरियड में भी अभी मानसून आ रहा है तो बाकी चैलेंजेस है, जो 7 रोग बाकी के हैं उनको भी कंट्रोल में रखना है, नॉन कोविड पेशेंट को भी फैसिलिटी मिलना चाहिए, वो हिसाब से भी हमने पर्याप्त सूचना दी हुई है। तो मुझे लगता है हम आप सबको साथ में लेके ये चैलेंज फेस कर पाएंगे। इतना ही नहीं, नवी मुंबई करों को कोई दिक्कतों का सामना न करना पड़े, इसके लिए नवी मुंबई हेल्पलाइन डैशबोर्ड, दिव्यांगों के लिए विशेष कोविड केयर हॉस्पिटल, तकरीबन 20,000 मुफ्त स्वैब टेस्ट की व्यवस्था जैसे अनेक कदमों के चलते आज नवी मुंबई में 61% डिस्चार्ज रेट हो चुका है और जो किसी राहत भरी खबर से कम नहीं। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।